नमस्कार, मी श्रीकांत तुमरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. काँग्रेसचं महाअधिवेशन गुजरातमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याच्या निमित्तानं आपल्या भाषणामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असे म्हणाले, काँग्रेस कार्यकारी समितीच्या समोर बोलताना, वल्लभभाई पटेल हे आमचे काँग्रेसचे आहेत, त्याच्यावर दुसऱ्या कोणी हक्क सांगू नये, म्हणजे भाजपने सांगू नये असं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे. बरं झालं हे स्वतः खरगे तोंडानंच म्हणाले. वल्लभभाई पटेल तुमचे आहेत हे तुम्हाला केव्हा आठवलं? जेव्हा मोदींनी त्या नर्मदा सरोवरच्या तिथे प्रचंड मोठा त्यांचा पुतळा उभा केला तेव्हा तुम्हाला साक्षात्कार झाला का वल्लभभाई पटेल तुमचे आहेत म्हणून? नेताजी सुभाषचंद्र बोस तुमचे होते हे तुम्हाला केव्हा कळलं का? अजून तरी कळलंय की नाही? मल्लिकार्जुन खडगे तुमच्या श्रेष्ठींना विचारा, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना, की आपले कोण कोण आहेत आणि कोण कोण नाही याची एक यादी द्या म्हणा. कारण की तुमच्या लेखी जे आहे ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, संजय गांधीची तर समाधी राजघाटावरती आहे. भल्या भल्या राजकीय नेत्यांची किंवा पंतप्रधानपदी राहिल्यांची पण तुम्ही तिथं परवानगी दिलेली नाही, पण संजय गांधी यांची परवानगी मात्र समाधी मात्र राजघाटावरती बांधलेली. काय कमाल आहे. संजय गांधी कुठल्या शासकीय पदावरती होते मला सांगा? काँग्रेसचे ते नेते होते, पण तरीही शासकीय इतमामानं त्यांचा अंत्यविधी तर झालाच, त्याच्यात काही वाद नाही, तो कोणाचाही व्हावा ते ठीक आहे, पण त्यांची समाधी राजघाटावरती असण्याचं कारण काय? मल्लिकार्जुन खडगे सांगा ना. वल्लभभाई पटेल तुमचे उपपंतप्रधान राहिलेले, पहिले गृहमंत्री राहिलेले, नेताजी सुभाषचंद्र बोस तुमचे, ज्या संघावरती तुम्ही टीका करता त्याचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार तुमचेच होते ना, तेही काँग्रेसमध्येच होते ना. पंतप्रधानपदी राहिलेले लाल बहादूर शास्त्री आठवतं का नाव तुम्हाला? तुम्ही तर तोंडानं पण घेतलेलं नाहीये. जनता पक्षाच्या काळात जे पंतप्रधान होते मोरारजी देसाई तेही तुमचेच होते, काँग्रेसचेच होते. तुम्हाला आठवतं तरी का? विश्वनाथ प्रताप सिंग तुमचेच होते. तरुण तुर्क त्या सगळ्या ह्याच्यामध्ये चंद्रशेखर जे होते पंतप्रधानपदी बसलेले ते पण तुमचेच होते. विश्वनाथ प्रताप सिंग ते पण तुमचेच होते. तुम्हाला आठवतं तरी का? केवळ बरं हे तरी ठीक आहे, दुसऱ्या पक्षामध्ये गेले किंवा ते विरोध, म्हणजे मोरारजी देसाई असो, चंद्रशेखर असो आणि विश्वनाथ प्रताप सिंग बाहेर गेले म्हणून तरी तुम्ही म्हणू शकता. अरे पी.व्ही. नरसिंहराव तुमच्याच पक्षात असून पंतप्रधान होते ना सलग 5 वर्ष. त्यांचा मृतदेह त्याचा अंतिम दर्शनासाठी तुम्ही काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुद्धा येऊ दिला नाही. दरवाजे बंद करून घेतले. त्यांचा अंत्यविधी तर दिल्लीला होऊच दिला नाही. त्यांच्या अंत्यदेहाचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा जो देह आहे, पार्थिव देह आहे, तो सुद्धा तुमच्या कार्यालयात तुम्ही ठेवू दिला नाही. आठवतं का तुम्हाला? पी.व्ही. नरसिंहराव तुमचे पंतप्रधान होते हे तुम्हाला आठवतं का? उत्तर द्या ना. तुम्ही जे तुमचे म्हणून जे पंतप्रधान होते, तुमचे म्हणून जे काँग्रेसी होते, त्यांचे तुम्हाला कोणाला कशाची आठवण नाही? तुम्हाला फक्त गांधी घराणं म्हणून मी नाव घेतलं संजय गांधींचं. संजय गांधींची समाधी राजघाटावरती कुठल्या न्यायाने? मला सांगा ना, जरा एकदा उत्तर द्या ना. बरं, पुढची गोष्ट, ज्या पी.व्ही. नरसिंहरावची मी गोष्ट करतो आहे त्यांचा अंत्यविधी हैदराबादला झाला. हैदराबादला ज्या ठिकाणी त्यांची समाधी स्थळ उभं करण्यात आलेले, तिथून जवळ तुमचे महान नेते, आत्ताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पदयात्रेच्या काळामध्ये सभा घेतली, पण चुकून सुद्धा पी.व्ही. नरसिंहरावच्या समाधीवर जाऊन 2 फुलं वाहण्याचं औचित्य दाखवलं नाही. अगदी आत्ताची गोष्ट आहे. मरणांती वैराणी असं आपल्याकडे म्हटलं जातं. तुमचं तर सुधारायला तयार नाही. तुम्ही तुमचे पंतप्रधान असलेले पदी राहिलेल्यांची कधी कदर केली नाही. तुम्ही आता सांगताय की सरदार वल्लभभाई पटेलांवरती इतरांनी कोणी हक्क सांगू नये म्हणून. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही नेता जेव्हा संविधानिक पदावरती, मंत्रिमंडळात, आमदार, खासदार, पंतप्रधान पदावरती बसतो तेव्हा तो त्या फक्त पक्षाचा उरत नाही, तो सगळ्यांचाच असतो. पण तुम्ही बाकीचे सोडास तुमचे म्हणून जे आहेत त्यांची पण कधी कदर केली नाही. तुमचं सगळं राजकारण हे फक्त गांधी घराण्याभोवती फिरत राहिलं. सोनिया गांधींना अधिकृतरित्या कुठलं राजकीय पद होतं मला सांगा तुम्ही?
ते नव्हतं म्हणून तुम्ही पंतप्रधानाच्या बोडख्यावरती एक दुसरी समिती, राष्ट्रीय काय सल्लागार समिती, ॲडवायझरी कमिटी म्हणून बसून त्याचं अध्यक्ष त्यांना केलं आणि प्रत्येक सरकारी जाहिरातीमध्ये मनमोहन सिंग यांच्या बरोबरीनं सोनिया गांधीचा फोटो छापला. सरकारी पैशान. कशामुळं? पद तर कुठलंच नव्हतं, त्यात काही पंतप्रधान पदावरती बसलेल्या पण नव्हत्या. रिमोट कंट्रोल सगळा सोनिया गांधीच्या हातामध्ये आहे हे जे सांगितलं जातं हे प्रत्यक्ष सिद्ध करणारा हा पुरावा आहे. आज मल्लिकार्जुन खडगे यांना काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्तानं वल्लभभाई पटेल काँग्रेसचे कसे होते याचा साक्षात्कार जर होणार असेल, चांगली गोष्ट आहे, उशिरा का होईना. मग बाकीच्यांना पण आठवा ना. म्हणून म्हणलं नेताजी सुभाषचंद्र बोसांना आठवा. टिळकांचा सारखा मोठा नेता हा काँग्रेसी होता याची तुम्हाला कधी जाणीव आहे का? नामदार गोखले काँग्रेसचे होते याची तुम्हाला कधी जाणीव आहे का? अरे जिन्ना सुद्धा काँग्रेसचेच होते. नंतर मतभेद झाले आणि काय झालं, कसे बाहेर पडले ती वेगळी गोष्ट आहे. देवेगौडा नंतर झालेले पंतप्रधान आय.के. गुजराल हे सुद्धा काँग्रेसीच होते. आय.के. गुजराल तर त्या आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या डाव्या उजव्या हातापैकी एक होते. तुम्हाला कधी आठवलं? पंतप्रधान पदी बसलेली ही व्यक्ती विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर, त्याच्यानंतर मोरारजी देसाई हे सगळे म्हणजे मला तर वाटतं पंतप्रधानपदी प्रत्यक्ष बसलेल्यांमध्ये चौधरी चरण सिंग लोकदलाचे होते, त्यांचा प्रत्यक्ष काँग्रेसशी कधी संबंध नव्हता. नंबर 2 अटल बिहारी वाजपेयी, त्यांचा प्रत्यक्ष काँग्रेसशी कधी संबंध नव्हता. आणि नंबर 3 आत्ताचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी. हे 3 पंतप्रधान सोडले तर बाकीचे सगळ्या पंतप्रधानांची पाळंमुळं काही ना काहीतरी संबंध काँग्रेसशी आहे किंवा ते प्रत्यक्ष काँग्रेसीच आहे. मग जर इतके पंतप्रधान होते तर ह्या सगळ्यापैकी जे दिवंगत झालेले त्यांच्या बाबतीमध्ये काँग्रेसने काय केले याचं उत्तर द्या. आज तुम्हाला उपरती झालेली आहे की वल्लभभाई पटेल तुमचे कसे आहेत. किती योजनांना तुम्ही नावं दिली हो, किती ठिकाणी यांचे पुतळे उभं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले. आज तुमचं राज्य ज्या ज्या ठिकाणी आहे, कर्नाटकामध्ये आहे, हिमाचलमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, तुम्ही उत्तर द्या. या ठिकाणी किती योजनांना तुम्ही काँग्रेसेतर म्हणजे गांधी घराण्याच्या शिवायच्या इतर कुठल्या पंतप्रधानाची किंवा मोठ्या नेत्याची नावं दिली, दाखवून द्या. आता ज्या 3 राज्यामध्ये तुमची सत्ता आहे तिथल्या किती संस्थांना तुम्ही नावं दिली. या बाकीच्या पंतप्रधानाच्या नावानं कुठल्या योजना आहेत सांगा. काँग्रेसच्या काळातल्या तेव्हा सांगा जुन्या, किंवा आता प्रत्यक्षामध्ये जिथं तुमचं राज्य आहे त्या ठिकाणच्या सांगा. एक गांधी घराण्याच्या पलीकडे राष्ट्रीय पातळीवरच्या किमान 700-800 अशा संस्था किंवा महत्वाचे प्रकल्प आहेत की ज्यांना फक्त आणि फक्त गांधी घराण्याचे नाव दिले गेलेले. काँग्रेसमधल्या इतरांचं सुद्धा नाही. प्रणव मुखर्जी सारखा इतका ज्येष्ठ नेता काँग्रेसमध्ये होता, इतके काळ राष्ट्रपती पदावरती बसला. प्रणव मुखर्जीचं नाव कधी कुठल्या प्रकल्पाला तुम्ही दिलं सांगा. आता तर तुमची सत्ता नाहीच आहे, आधी तर डाव्यांची होती. जेव्हा केव्हा तुमचं नाव होतं तेव्हा तुम्ही पंजाबी त्या बंगाली अस्मितेचा विषय असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव कुठं दिलं, कशासाठी वापरलं, उत्तर द्या ना. खडगे हे सांगू शकतात का की गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त जे काँग्रेसी मोठे नेते होते त्या सगळ्यांची नावं तुम्ही काय आणि कुठे केली. अगदी इतक्या दीर्घकाळपर्यंत काँग्रेस घराण्यानं स्वतःकडेच अध्यक्षपद ठेवलं, त्याच्यामध्ये स्वतः सोनिया तर सगळ्यात दीर्घकाळ अध्यक्ष राहिल्या. 1999 पासून ते आता 2018 पर्यंत जवळपास 19 वर्ष अध्यक्षपदावरती प्रत्यक्ष सलग राहण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. आणि हे जे सगळे काँग्रेसचे नाही ते चाटुकार, हे गांधी घराण्याचे चाटुकार आहेत. हे दरबारी राजकारणी जे आहेत, नशीब आता गुजरातमध्ये ते अधिवेशन होते म्हणून तुम्हाला वल्लभभाई पटेल निदान आठवले तरी, सरदार वल्लभभाई पटेलांची तुम्हाला निदान आठवण तरी झाली. पण बाकीचे जे सगळे काँग्रेसचे नेते आहेत त्यांची तुम्हाला साधी आठवण सुद्धा झालेली नाही. बघूयात आता, एक पटेल आठवले, आता पटेलांच्या शिवाय बाकीचे जे सगळे काँग्रेसचे नेते आहेत गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त त्यांची काँग्रेसींना किती आठवण येते. इथेच थांबूयात. धन्यवाद.